नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर मी पुन्हा एकदा घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग, जो की असणार आहे क्वीन्सटाऊन सिरीजचा पार्ट 4. आय होप तुम्ही पार्ट 1, 2 आणि 3 पाहिला असेल. जर बघितला नाही आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर नक्की बघा. तर डे 4मध्ये क्वीन्सटाऊनमध्ये आम्ही काय काय केलं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर टाईम वेस्ट न करता सरळ आपण व्हिडिओमध्ये भेटू. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे डे 4 आणि आजसाठी आम्ही गाडी बुक केली आहे. तर आता काय काय जागा एक्सप्लोअर करता येतील ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच, तर स्टे ट्यून. तर आता आम्ही चाललो आहे गाडीजवळ. ती गाडी कशी बुक केली, काय किती चार्जेस आहे ते सगळं मी गाडीत बसून तुम्हाला सांगतो. चला. तर हा आहे कार पार्क. ही आपली गाडी आहे आजसाठी. तर मित्रांनो, मी ही गाडी राईड ॲप थ्रू बुक केलेली आणि ती मला पडली $19 पर आवर. ह्याची काही हिडन कॉस्ट नव्हते आणि ॲडव्हान्स पेमेंटसुद्धा काही नव्हतं. तर हे तुम्ही सिम्पली आपलं न्यूझीलंड ड्रायव्हर्स लायसन्स आणि क्रेडिट किंवा डेबिट कार्डचे पेमेंट डिटेल्स ॲड करून तुम्ही साईनअप करू शकता. तर आम्ही निघालो आहोत वनाका लॅव्हेंडर फार्म्सकडे, जे आहे 1 hour 15 minutesची ड्राईव्ह आणि अराउंड 70 किलोमीटर्स. पूर्ण साऊथ आयलंडमध्ये कुठेही जाल तरी ड्राईव्ह तुम्हाला सुंदरच मिळेल.
तर आम्ही जी गाडी हायर केली आहे ती आहे Hyundai Kona. तर गाडी खूप स्मूथ आहे आणि फुल्ली इलेक्ट्रिक आहे. मी ॲक्च्युली हायब्रिड ड्राईव्ह करतो, पण इलेक्ट्रिक खूप जास्त स्मूथ आहे आणि ह्याची रेंजसुद्धा चांगली आहे. तर 1 तासाच्या सुंदर ड्राईव्हनंतर आपण पोहोचलो आहोत लॅव्हेंडर फार्मजवळ.
फार्मची एंट्रन्स काहीतरी अशी दिसते. इकडे लॅव्हेंडर शॉप, हनी टेस्टिंग, टी रूम, आईस्क्रीम, फार्म तिकीट्स आणि ॲनिमल्ससाठी खायलासुद्धा आहे. तर लॅव्हेंडर्सची ज्या काही वस्तू बनवू शकतात त्या वस्तू बनवून यांनी विकण्यासाठी मांडून ठेवले आहे. आम्ही फार्ममध्ये एंट्री केली आहे आणि पर हेड $7 तिकीट आहे. आणि हे आम्ही अल्पाकाजना खायला घेतलं आहे. ते $3 वेगळं मिळतं. सुंदर वेदर आहे, मस्त दिवस चूज केला आहे. बघू शकता हे लॅव्हेंडर फार्म्स आहे. आणि आम्ही चाललोय अल्पाकाजना जेवण बनवायला.
आता आम्ही अजून 2 प्राणी बघायला चाललो आहोत. ते कुठले प्राणी आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच. तर हा असा मॅप आहे. आता आपण इकडे आहोत. आम्ही शीप्स बघितल्या, नंतर डॉंकी सुद्धा बघितले, छोटे हॉर्सेस बघितले, डुक्कर बघितले, गोट्स बघितले. आता हे बहुतेक बी हाईव आहे, तर आता आपण इकडे जाऊ, नाही तर इकडे ट्राय करू बी दिसतात का. तर तिकडे तुम्ही बघू शकता एक लॅव्हेंडर ट्रॅक्टर सुद्धा आहे. हाच तो ट्रॅक्टर जो मॅपमध्ये दिसत होता. मला नक्की माहीत नाही ह्याच्यावर बसून फोटो काढू शकतो की नाही, त्यामुळे रिस्क नाही घ्यायची. पाहू शकता थोडंच पुढे गेल्यावर हे काही लॉग्स आहेत, वुडन लॉग्स. ह्याच्यावर बसून तुम्ही फोटो काढू शकता. हे सगळ्या लॅव्हेंडर फील्ड्स आहेत, पण आता ह्याचं सीझन नाही बहुतेक, म्हणून दिसत नाही. वेदर खूप सुंदर आहे आणि व्ह्यू सुद्धा. तर इकडच्या फार्मवरच्या एम्प्लॉईजना आम्ही विचारलं, तर ते म्हणाले की फोटो काढू शकता. त्यामुळे आम्ही बसून थोडे फोटो सेशन वगैरे केले. तर लॅव्हेंडर फार्म्स नंतर आम्ही निघालो आहोत आपल्या नेक्स्ट स्टॉपकडे, जो की असणार आहे मनाका बीच. तर बीचवर जायच्या आधी आपल्याला गाडी चार्ज करावी लागेल, कारण सकाळपासून गाडी चालवल्यामुळे चार्जिंग उतरलं आहे.
तर आम्ही आता इकडे गाडी चार्जिंगला लावली आहे, कारण थोडं खायसाठी थांबलेलो. हे चार्ज नेट म्हणून एक आहे, चार्ज करायला हेल्प करतं. 15 ते 20 मिनटात 60% होतात. तर बघू. तर गाडी चार्ज करून आम्ही थोडं खायला निघालो आहोत, आणि गाडी कशी चार्ज करतात ते सगळं मी तुम्हाला पुढे सांगेन. हा आमचा मील आहे आजसाठी, आणि गेस्ट आलेत. थोड्या वेळा अगोदर आम्ही गाडी चार्ज केली होती, तर त्या चार्जिंगसाठी आम्हाला काही चार्जेस लागले नाही, कारण गाडीसोबत एक RFID की येते. ती तुम्हाला चार्जिंग स्टेशनवर स्कॅन करायची असते. त्यांनी हे कळतं की तुम्ही बुक केलेली गाडी आहे, त्यामुळे ते तुम्हाला काही चार्ज करत नाही. आता आपण आहोत वनाका लेकजवळ, पण आता ह्याच्या पुढची जी जागा मी तुम्हाला दाखवीन ती न्यूझीलंडमध्ये खूप इम्पॉर्टंट जागा मानली जाते. तर ही लॅव्हेंडर फार्म्सला जाताना रस्त्यातच लागते, पण आम्ही रिटर्न येताना विचार करत होतो की ह्याचा व्हिडिओ काढू आणि तुम्हालासुद्धा दाखवू. तर ही आहे कार्ड्रोना ब्राफेन्स. तर हे सपोर्ट करतात न्यूझीलंडच्या ब्रेस्ट कॅन्सर फाउंडेशनला, आणि हे मानलं जातं की एक सिम्बल आहे हा स्ट्रेंथ, रिमेंबरन्स आणि जे कोणी ब्रेस्ट कॅन्सरनी अफेक्टेड आहे त्यांच्यासाठी. जसं की तुम्ही पाहिलं की तिकडे एक डोनेशन बॉक्ससुद्धा होता. तर तुम्ही जर वनाकाला जात असाल किंवा रिटर्न येताना तुम्ही डोनेटसुद्धा करू शकता. आपला पुढचा स्टॉप असणार आहे ॲरो टाउन, जो की मानला जातो गोल्ड मायनिंग टाउन म्हणून, जो की क्वीन्सटाऊनपासून जास्त लांब नाही आहे. आणि हा ऑटमसाठी सुद्धा मानला जातो, कारण तुम्ही कलरफुल ट्रीज पाहू शकता आजूबाजूला. तर आम्ही आता आलो आहे ॲरो टाउन वॉर मेमोरियल म्युझियममध्ये. पडतं ॲरो टाउन रिजनमध्ये. ॲल्जी रिझर्व म्हणून एक जागा आहे. तिकडे आलो. वेगवेगळ्या रंगाचे ट्रीज बघायला मिळतात. आता इकडे ऑटम सुरू आहे, त्यामुळे वेगवेगळे कलरचे ट्रीज दिसतात तुम्हाला. इकडे डोंगरावरही पाहू शकता तुम्ही.
तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा. त्यामुळे तुम्हाला कळेल मी जेव्हा पण व्हिडिओ टाकीन तर तेव्हा तुम्हाला त्या व्हिडिओचं नोटिफिकेशनसुद्धा येईल. तर क्वीन्सटाऊन सिरीजचा हा लास्ट पार्ट होता. तर क्वीन्सटाऊन सिरीज ही इकडेच संपते. तर आता पुढे नवीन मी ट्रॅव्हल ब्लॉग्स जे आणीन ते ऑकलंड बेस्ड आणीन. तर थोड्या टाईमसाठी ऑकलंड बेस्ड आणीन आणि नंतर पुढे कुठल्याही जागा आम्ही जाऊ, एक्सप्लोर करू, ते तुम्हाला सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करू. तर असंच तुमचा सपोर्ट राहू दे आणि पुन्हा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.